पुरणाची चव मस्त आहे, ती चांगली लागते. ह्याला पंपकिन सूप ना जेव्हा अशी छान जेव्हा मिळतं, गुळ तूप छान जाते भाकरी बरोबर. गोडामध्ये आहे पुरणपोळी, फ्रूट सॅलड, श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजाम. हा तिच्या मायला. मजा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी महाराष्ट्र फूड टूर. आपल्याला पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे मुंबईतल्या गिरगावात. आता गिरगावमध्ये आपण जुने ऐतिहासिक मराठमोळे पदार्थ मिळणारे स्पॉट बघितले. भाऊ जेवणाचं काय, गिरगावातल्या एकदम बेस्ट थाळ्या आपण खाणार आहोत. चला, लय भूक लागली. आता आपण आलेलो आहोत गिरगाव किचन. तर आधी जेव्हा गिरगाव मध्ये वाड्या होत्या, जसे केळेवाडी झाली, कांदेवाडी, तेव्हा जेव्हा वाड्या होत्या तेव्हा हा कोपरा, आपलं कॉर्नर शॉप आहे, कॉर्नर रेस्टॉरंट आहे, ह्या कोपऱ्यावर गायी बांधायच्या. तर आधी ते होतं. 1930 साली चायची टपरी म्हणून चालू झालं हे. चायची टपरी, मग कोल्ड्रिंक हाऊस, मग आईस्क्रीम, राईस प्लेट्स, जेवण वगैरे. आणि 2025 मध्ये आता तुम्हाला जे दिसतंय ते द गिरगाव किचन चालू झालं. पण ते वेगळ्या नावाने होतं ना, प्रकाश कोल्ड्रिंक हाऊस. प्रकाश कोल्ड्रिंक हाऊस, राईट. असं दिसायचं आधी. अच्छा, ओके. आणि इथे खूप पारंपरिक कोकणी थाळी मिळते. वा 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 वा, क्या बात आहे. आयुष्यपद मस्त प्रेझेंटेशन आहे खूपच. थाळीमध्ये आहे ही कैरीची आमटी आहे, ही कुर्मा भाजी आहे, सारस्वत स्टाईल तोंडली उपकारी, चटणी आहे, वडा, आणि हे आहेत सुकरुंद. मला माझे बटाटा वडाच वाटला होता, पण हे सुकरुंद आहे, कोशिंबीर, भात आणि पोळी. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूयात. तर पहिलं आपण तोंडलीची भाजी खाऊयात. खरं सांगायचं तर बऱ्याच लोकांना तोंडली प्रकार आवडत, त्यामुळे मला तोंडली आवडते. सुरेख. म्हणजे मी म्हणेन की तोंडली ना लोकांना आवडत नाही कारण खूप सप्पक असते, पण ग्लॅमरस व्हर्जन आहे. त्यांनी खोबऱ्याची चव त्याला आली आहे, त्याला मसाला घातलाय, तो छान लागते. अशी जर तोंडली केली ना, क्या बात आहे. ही जी स्पेसिफिक तोंडली जी भाजी आहे ती जनरली सारस्वत लोक गोव्यामध्ये किंवा कोकणामध्ये करतात. तिथे भाज्यांना उपकरी असं म्हणतात. उपकरी. हा, काही लोक त्याच्यात काजूही घालतात, म्हणजे ती काजू तोंडली उपकरी होते. बर. तर अशा ज्या भाज्या आहेत त्या अगदी सिंपल असतात, बेसिक त्याचं प्रिपरेशन असतं, परंतु त्या पदार्थाची चव त्या भाज्या, म्हणजे त्या पर्टिक्युलर जसं इथे तोंडली असेल तर त्या तोंडलीची चव त्या भाज्या बाहेर आणतात. बरोबर. आणि बहुतांश लोकांना जेव्हा आपण अशा भाज्या देतो ते सुरुवातीला असे अनेक लोक आम्हाला भेटलेले ते म्हणतात की अरे तोंडली आम्ही खातच नाही, तोंडली असं. परंतु जेव्हा प्रत्यक्षात ते खातात, बरोबर, तेव्हा ते अधिक मागत राहतात. बरोबर. कुर्मा भाजी आहे, कोकणी स्टाईल ग्रेव्ही आहे खोबऱ्याची. जनरली कुर्मा भाजी ही हॉटेलमध्ये एक वाटी भरायला म्हणून वापरली जाते, म्हणजे चव छान आहे, थोडी जरा स्पायसी आहे ती. तोंडली सप्पक आहे, ते बॅलन्स होत आहे या स्पायसी भाजीमुळे. आणि कैरीची आमटी, नुसती आमटी खाऊन बघतो. सूप सारखी नुसती आमटी पिऊ शकतो मी. जबरदस्त चव आहे. आणि ना परत खोबरे त्याच्यामध्ये खूप सारं, आणि प्यायल्यावरती आधी खोबऱ्याची चव येते, मग जसं तुम्ही गिळता ना तर कम्प्लिटली गोडसर कैरीचा स्वाद येतो. आणि त्यात आय थिंक गुळ सुद्धा आहे, आणि त्यात कैरीचे तुकडे सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे मला वाटलं की हे तुकडे कसलेत, आणि ती उकडलेली कैरी आहे. आपण पन्ह्याला ती कशी उकडून असते ना तशी, त्यामुळे ती चावून पण बघूया. हा 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 हा, मजा. मुळात असं आहे की आम्ही जेव्हा कोकणी थाळी सर्व करतो असं म्हणतो, त्या आम्ही फक्त महाराष्ट्र कोकणातनं नसून महाराष्ट्र, त्याचबरोबर गोवा, कोस्टल कर्नाटका, म्हणजे विशेषतः कारवार पर्यंत अशा या संबंध भागातले आम्ही असॉर्टेड गोष्टी घेऊन त्या थाळीमध्ये सर्व करतो. त्यामुळे कैरीची आमटी. बटाटा वडा, लग्न कार्यामध्ये असतात ना छोटे छोटे बटाटे वडे, तसं आहे. आता सगळ्यात जास्त उत्सुकता आहे सुकरुंद, तर ते आपण आधी फोडूयात. तूप घातलेलं आहे, काय लागतंय. मुख्य म्हणजे हे डाळीचंच आवरण आहे पुरणाला, पण ते कॉम्प्लिमेंट करतायत. आणि हे खाल्ल्यावर ना
मला कर्नाटकामध्ये म्हणजे आई पण बनवायची कडबू नावाचा प्रकार मिळतो. कडबू म्हणजे करंजी असते आणि त्या करंजीमध्ये आत पुरण असतं आणि ते साधं पुरण नाही, त्यात सुकामेवा वगैरे सगळं असतं. आणि आमच्याकडे गौरी जेवणाला आई कडबू बनवायची. असंच प्रकार आहे. पुरण साधं पुरण नाहीये, तर ते जास्त बारीक केलेलं आहे आणि त्यामध्ये सुकामेवा आणि खोबरं सुद्धा आहे. त्यामुळे सुरेख म्हणजे हे असे 8-10 आरामात मारेन मी असे. करून दे हा परत गोव्याचा किंवा कारवारचा पदार्थ आहे, गोड पदार्थ आहे. आम्ही त्याला जोकिंगली पुरणपोळी बॉम्ब असंही म्हणतो. बऱ्याच लोकांना नाही कळत, आम्ही म्हणतो पुरणपोळी बॉम्ब. इनफॅक्ट बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलेलं की हा खाल्ल्यानंतर माझी आजी करायची किंवा माझं अमकं करायचं. ओव्हरऑल छान अनुभव. आणि परत की हे पदार्थ ना सगळे असे आता दुर्मिळ होत चाललेत किंवा मी तर म्हणेन की लुप्त होत चाललेत. तर ते पदार्थ पुन्हा एकदा नव्याने आणतायत आपल्या लोकांसमोर. आणि मला असं वाटतं की त्याला पंपकिन सूप ना जेव्हा अशी छान जेव्हा मिळतं, बऱ्याच वेळा ते मिळत पण नाही, त्यामुळे बाकीच्या गोष्टींचं आकर्षण वाटतं. पण हे खरे हिरो आहेत पदार्थ महाराष्ट्राचे, मला असं वाटतं. आणि वा, आता मी ते संपवतो, बाकी आपण नंतर बोलूयात. पण एवढं नक्की सांगेन, कधी आला ना मुंबईला वेगळ्या पद्धतीची किंवा मी म्हणेन की अस्सल पद्धतीची कोकणी थाळी खायला, नक्की गिरगाव किचनला या. हे ठिकाण परत 100 नाही 200% रेकमेंड करा. तर इथे बाकी पण गोष्टी मिळतात, जसं की दडपे पोहे आहे, आंबोळी उसळ आहे. आणि मला राहवलं नाही, मला असं वाटलं की थाळी इतकी छान आहे तर बाकी गोष्टी पण ट्राय करून बघाव्यात. तर मी दडपे पोहे मागवले. आणि विशेष म्हणजे दडपे पोहे जनरली पातळ पोह्यांचे येतात, पण यांनी जे बनवलेत ते जाड पोह्यांचे दडपे पोहे बनवलेत. आणि त्याच्यावरती पोह्याचा पापड पण चुरडून टाकलाय. हा हा हा. आणि त्याला मिरचीची फोडणी टाकली. म्हणजे मला लगेचच त्याचा दरवळतोच आहे वास त्याचा. पण लगेच खाऊन बघूया. कम्प्लिटली वेगळा प्रकार आहे हा दडपे पोह्याचा. मी म्हणून दडपे पोहे आणि आपले कांदा पोहे याचं कॉम्बिनेशन आहे. कारण लागतात ते आपल्या कांदा पोह्यांसारखे, म्हणजे टेक्स्चर त्याचं जाड पोहे असल्यामुळे. चव दडपे पोह्यांची. हा, म्हणजे मिरचीचा हलका स्वाद येतोय आणि सोबत शेंगदाणा. खूप मस्त, जगास. आणि छान आहे, म्हणजे तशा जुन्या वाईब्स प्रमाणे कम्प्लिटली यांनी बांधलंय. या भिंतीवर दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी 100 वर्ष जुन्या आहेत. भरत घोटस्कर म्हणून जे आहेत त्यांच्या आजोबांच्या लग्नाच्या वेळेपासूनच्या सगळ्या गोष्टी आहेत. बर, ते घड्याळ पण आम्ही रिफर्बिश करून परत ऑपरेशनला लावले. इकडे मागे एक आईस बॉक्स आहे. मस्त वाटतंय. मला थाळी हा प्रकार खूप जास्त आवडतो आणि एवढे सारे पदार्थ असतील ना तर मजा येईल. सकाळपासून काही खाल्लेलं नाही मुद्दाम. तर लहान मुलाला खेळण्याच्या दुकानात गेल्यावर काय वाटतं, तर तशी काहीतरी भावना माझी झालेली आहे. प्रचंड ओव्हरवेल्मिंग आहे, कारण खूप भारी वाटते मला. पण तरी माझ्या भावनेवर मी ताबा ठेवणार आणि शांतपणे प्रत्येक गोष्ट खाणार आहे. ओव्हरवेल्म झालं ना की भूक जाते, मग तसं करायचं नाही आपल्याला. वैद्य ही थाळी आहे श्री ठाकर भोजनालय, जे आहे काळबादेवीला गिरगावच्या जवळच. आणि परत की ही सुद्धा 1945 पासूनची थाळी आहे. खूप आयकॉनिक थाळी आहे, त्यामुळे आपण गिरगाव कव्हर करताना ही कव्हर करायलाच पाहिजे. तर जोरदार मेन्यू आहे. तुम्हाला आधी दाखवलेलाच आहे की भाज्या आहेत. भेंडीची भाजी आहे, मटाराची आहे, बटाट्याचा रस्सा आहे, गवारीची भाजी आहे, गोड कढी आहे आणि शेवग्याचं सार आहे, पुरणपोळी आहे, फरसाणमध्ये आहे आळू वडी, करंजी मटार, मूग भजी, लोणच्यांचे 3 प्रकार आहेत. चिंचेची चटणी आहे, मिरचीचं लोणचं आहे, कैरीचं लोणचं आहे, ही लाल चटणी आहे, हिरवी चटणी आहे, कोबिका अशा मुळ्याची कोशिंबीर आहे आणि काकडी टोमॅटोची कोशिंबीर आहे, दहीवडा आहे, श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजाम, बासुंदी. आता पदार्थ म्हणून मला म्हणजे वेळ लागला आणि पटकन सुरुवात करतो. तर आपण एक एक भाजी खाऊया. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे पनीर बिनीर नाही केलेलं. अस्सल गुजराती, तर मी अस्सल गुजराती थाळीच त्यांनी ठेवलेली आहे. आधी ही आहे आय गेस मटाराची नाही मसुराची. ही प्रचंड सात्विक आणि अस्सल गुजराती थाळी असते ना, सप्पक आणि कधी कधी थोडी हलकी गोडसर चव असते, तशी आहे कम्प्लिटली. काय गवारीची भाजी आहे. मला गुजराती स्टाईल गवारीची भाजी पण खूप आवडते. म्हणजे गवार जास्त शिजवल्यामुळे अशी मऊसर गवार आहे. आणि या भाजी म्हणजे ही गवार खाल्ल्यावर मला आपण नागपूरला खाल्ली होती ना थाळी, काय नाव होतं त्याचं, जोशी भोजनालयमध्ये. तर त्या तशी मला ती चव आहे त्याची. मला असं वाटतं की बऱ्याच ह्याच्यामध्ये कांदा लसूण सुद्धा नाहीये, तरी सुद्धा चव आणणं कांदा लसूण शिवाय. बटाट्याचा रस्सा आहे, घरी केल्यासारखा आहे. 4ही भाज्यांना कसल्याही तेलाचा तवंग नाही, ॲडिशनल मसाले नाहीत, खूप सुंदर चव आहे.
कढी, गुजराती कढी म्हणल्यावर मी गोड घेतली. 2 ऑप्शन आहेत. एकदम अस्सल गुजराती कढी आहे एकदम. ही तिखट कढी आहे त्यांनी, म्हणजे गोड आणि तिखट असा ऑप्शन असतो. ही पण सुरेख आहे. ही पण सुरेख आहे. तिखट म्हणजे तिखट अशी नाहीये, पण थोडीशी मिरची आहे म्हणजे फोडणी घातली आहे. हे शेवग्याचं सार आहे, फार सुरेख. आपण फरसाण खाऊन बघूयात. हे आहे मटार करंजी. खुसखुशीत. आणि आम्ही दुपारी 12 वाजता आलोय, त्यामुळे सगळं आत्ताच तळलेलं एकदम ताजं आहे सगळं. ही आहे आपली आळूवडी, सुरेख आळूवडी सुद्धा, पण ड्राय नाहीये. बऱ्याच वेळा अशी खूप ड्राय असते आळूवडी, करून ठेवलेली असते की लगेच ताजी केलेली लगेच कळत आहे. आणि ही आहे मूग भजी, सुरेख, सगळं अप्रतिम चव आहे. सांगायचं म्हणून सांगत नाहीये. आणि गुजराती थाळी म्हणतात पण सगळं फ्युजन करतात. पनीर पण देतात, बटाटे वडा देतात, ते एकदम प्रामाणिक आहेत. फक्त गुजरात तर अस्सल गुजराती थाळीच त्यांनी दिली, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. एवढ्या ट्राय करूयात. सुरेख. परत अननेसेसरी गोड नाही, नाहीतर दह्यात साखर घालतात. अप्रतिम चव आहे. वडा छान मस्त कच्चा कच्चा, पीठ लागत नाहीये. गोडामध्ये आहे पुरणपोळी, फ्रूट सॅलड, श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजाम. हा तिच्या मायला. पुरणपोळी खाऊन बघूयात. गरम आहे. नाही पुरणपोळी त्यांची ती काय म्हणतात त्याला, हायब्रिड पद्धतीची पुरणपोळी आहे ही, नाही का, जी आपण मराठमोळी घरांमध्ये असते तशी नसते. पुरणाची चव मस्त आहे, ती चांगली लागते. मला एकदम विदर्भात आपण पुरणपोळी खाल्ली होती ना, त्याचीच आठवण आली. आत विदर्भामध्ये सुद्धा पुरण ओलं असतं आणि भरपूर तूप घातलंय. पुरणाला मस्तपैकी वेलचीचा स्वाद लागलाय. हा मस्त. आणि गरम असल्यामुळे जास्त गंमत येते. आता भेंडीची मी खाल्ली नाही, पण ठीक आहे, भेंडी आता परत सगळ्यात छान गोष्ट म्हणजे प्रत्येक भाज्यांच्या चवी आहेत ना, त्या कशाच ठेवल्यात, म्हणजे मसाला आणि तेल नाही वापरलेलं. तर फ्रूट सॅलड आहे, श्रीखंड आणि आम्रखंड. पुरी आहे तर मी आधी आम्रखंड खातो. हा छान पद्धतीने त्यांनी दिलंय ना हे सगळं. वा वा वा. तर फ्रूट सॅलड, मला कस्टर्डवाला फ्रूट सॅलड फारसं नाही आवडत. ओके, खूप कस्टर्ड आहे, मला नाही आवडत कस्टर्डवाला फ्रूट सॅलड. फ्रूट सॅलड ओके. गुलाबजाम खाऊयात. तोडल्यावरच कळलं की जबरदस्त आहे गुलाबजाम. त्याला तोडल्यावरच कळतात. मुलायम, विरघळतोय तोंडात. भाकरी आणि गुळ त्याने टाकून दिलंय, त्याच्यात तूप टाकलं त्याच्यावरती. गुळ तूप छान जाते भाकरी बरोबर. नाही, आलेल्या एक्साइटमेंटमध्ये मला सगळंच भारी लागत होतं. आता पुरणपोळी तेव्हा आली होती तेव्हा गरम होती, तेव्हा बरी लागली होती. पण खरं सांगू का, पुरणपोळी एवढी चांगली नाहीये, कारण ना नंतर गार झाल्यावरती बघ ना, आत सगळं कच्चं पुरण राहतं. मी म्हणलं होतं की ते विदर्भासारखी, तर नाही, विदर्भाची प्रॉपर पातळ असते आणि आतलं पुरण ओलच राहतं. तर हे असं ड्राय होत आहे आणि खूप जाड, त्यामुळे ती पुरणपोळी त्यांनी खूपच प्रॉपर नाहीये. पण म्हणतात ना की इम्प्रोवाइज करून त्यांच्या पद्धतीने केल्यासारखी, धड ना पुरणपोळी धड ना कडबू अशा पद्धतीची. त्यामुळे पुरणपोळी फार ग्रेट नाहीये. गुलाबजाम स्वीटमध्ये सगळ्यात चांगला आहे. आणि श्रीखंड आम्रखंड पण तसं आता मी खाल्ल्यावर कळतंय मला की ॲव्हरेज आहे, त्याने फक्त क्वांटिटी वाढवायची म्हणून एक आम्रखंड, एक श्रीखंड, एक केशर घातलेलं श्रीखंड असं ते केलंय. ॲक्च्युली तिन्हीची चव साधारण सेम असते, त्यामुळे स्वीट जे आहे ते फार ग्रेट नाही आहे. बाकी पदार्थ चांगले आहेत. आणि जेव्हा 700 रुपये आपण देतो थाळीला किंवा जास्त रुपये देतो, तेव्हा स्वीट खूप चांगले असावे अशी आपली अपेक्षा असते. पण त्याने बहुतेक क्वांटिटी वाढवायची त्यांनी, म्हणून स्वीटची क्वालिटी जरा सोसो आहे असं मला वाटतं. खिचडी म्हणजे खिचडीने वरण भातच येतो. म्हणजे लहान मुलांना आपण कसं गुरगुटा भात कालवतो वरणाबरोबर आणि देतो, तसंच आहे. त्यामुळे ओव्हरऑल सांगायचं तर तुम्हाला ऑथेंटिक गुजराती थाळीचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्कीच इथे येऊ शकता. का 1945 पासून आहे आणि लोकांना आवडते, येतात लोक, समजतंय मला. म्हणजे कारण चवी सगळ्या अस्सल आहेत, कुठेही भेसळ नाहीये, कुठे तेलाचा तवंग नाहीये. त्यामुळे त्या तुलनेने थाळी महाग जरी असली तरी चव अप्रतिम आहे. अस्सल गुजराती थाळीची चव आहे. परत मग तुम्हाला सांगणं आहे, गुजराती मराठी याच्यात पडू नका. जी छान चव आहे ती आपली चव आहे. तिघांसाठी
So, तुम्हाला काय हवंय सांग. त्याच्यामध्ये थाळीमध्ये श्रीखंड नाही, श्रीखंड सेटला आहे, गुलाबजाम आहे थाळीमध्ये. हा चालेल, मग एक स्पेशल थाळी. आणि तुम्हाला काय हवंय? ओके, तर आपण आलेलो आहोत सुजाता उपहारगृह. इथे बाकी पण पदार्थ मिळतात महाराष्ट्रीयन, पण थाळी इथली खूप लोकांनी सजेस्ट केली होती म्हणून थाळी घेतली. तर इथे स्पेशल थाळी आणि मिनी थाळी आहे. तर स्पेशल थाळीमध्ये काय उसळ, भाजी, कोशिंबीर असं आहे. स्वीटमध्ये गुलाबजाम आहे. मला निराशा झाली. मोदक नाहीये, बासुंदी नाही. आम्ही रात्री 10 वाजता आलोय, तर बऱ्याच गोष्टी बंद झाल्यात, संपल्यात असं ते म्हणतायत. ठीक आहे, आधी मग बाकी पदार्थ खाऊन आपण बघूयात कसे आहेत ते. वा वा वा, धन्यवाद. संपले. काय संपली? गुलाबजाम पण संपले, पण श्रीखंड आहे. बर, वा. आणि कोथिंबीर वडी आहे पाना. आणि कोथिंबीर वडी इथली ट्राय करायची होती, पण आहे कोथिंबीर वडी. काय काय आपण बघूयात थाळीमध्ये. ही आहे चवळीची उसळ, पनीरची भाजी, आमटी, नंतर दही, कोशिंबीर, श्रीखंड, कोथिंबीर वडी, पुऱ्या, पापड, नंतर भाती. तर ऍक्च्युली पावसामुळे आम्हाला उशीर झाला. उशीर पण नाही, 10 वाजताय. तर आम्ही गुन्हा केलाय, अशा पद्धतीने आम्हाला वागणूक मिळते इथे. म्हणजे हे नाही ते नाही, पटकन घ्या, असं अशा पद्धतीने ते वागवत आहेत आम्हाला. ठीक आहे, आता काय. तर आता पुरी बरोबर चवळीची उसळ कशी काय खायची, पण ठीक आहे, भाकरी नाहीये, संपली, चपाती संपली आहे. त्यामुळे आता काही विचारण्यात अर्थच नाही, सगळं संपलेलं आहे. पण जे आहे त्याची चव कशी आपण बघूया. आधी आहे चवळीची उसळ. पुरी आणि चवळीची उसळ. ते कोथिंबीर नंतर काय ते करा, तिथं आवरायला लागेल तुम्हाला. म्हणले स्वीट बीट नव्हतं करा, आम्हाला आवरायचं. बरं ठीक आहे. चवळीची उसळीची चव चांगली आहे. खोबरं आहे, कम्प्लिटली कोकणात खातोय असं वाटतंय. ओके. दही, पनीरची भाजी. तर मला सगळं फास्ट फास्ट बोलायला पाहिजे, कारण नाहीतर ते भांडी धुवायला लागेल आम्हाला, पैसे देऊन सुद्धा. ओके, तर हे आहे पनीरची भाजी. ओके आहे. मराठी घरांमध्ये जशी पनीरची भाजी बनवतात त्या पद्धतीची आहे. पनीर काय मुळात महाराष्ट्रीयन थाळी आहे ना, ऑफ व्हायला आलं त्यामुळे मला. ठीक आहे. आणि आता आमटी पटकन सांगतो. आमटी छान आहे, घरगुती. कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी मुंबईसारखीच. कोथिंबीर शोधा, 1000 रुपये मिळवा. बटाटाच आहे आणि पीठच आहे. डाळीचा वडा म्हणता येईल. आता श्रीखंड पटकन खाऊयात. तो याच्यात मला सगळं संपवायला बाहेर. आम्रखंड चांगला आहे. ओव्हरऑल अतिशय ॲव्हरेज आणि ओके ओके. मे बी थालीपीठ आणि बाकीचे पदार्थ इथे चांगले असावेत, पण इथे खूप लोकांनी रिकमेंड केलं तर म्हणून आलो. नाही आहे फारशी चांगली. ओके ओके आहे, पण वाईट नाही आहे, ॲव्हरेज म्हणतात. तर हे होते आपले मुंबईतले गिरगावाजवळचे थाळ्यांचे स्पॉट. आता महाराष्ट्र फूड टूर आपली लवकरच संपेल, पण बाकी आपण इंटरेस्टिंग सिरीज नवीन घेऊन येतोय. त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवायचं नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.